माझं नाव नेताजी शिवाजी लोंढे आणि बैलाचे मालक हे नितीन सोनवणे बेलवाडीकर. दादा मुलाखतीला आल्यानंतर एकदमच तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले, त्याचं कारण काय आहे? कारण असं झालंय, गेल्या 1 वर्षापूर्वी बैल पळाला आणि डाव्या पायामध्ये अपंग झाला 1 विजयवन, आणि बैल अपंग झाल्यानंतर ह्याचा आम्ही एक्सरे काढला, बैल हा खुब्यामध्ये फ्रॅक्चर झाला होता. तर त्या डॉक्टरने आम्हाला त्यावेळी सांगितलं, हा बैल चालला तर नशीब, पळायचं तर लय लांब. पण इतकं कष्ट घेतलं की ह्या बैलाचा घरी पाय बांधला, ही माझा मुलगा शिवम आणि हे बैल मालक, ह्या दोघांनी घरी बैलाचा पाय बांधला आणि आज त्याने मैदानात करून दाखवलं आणि निकाल सुट्टा घेतले. सुट्टा निकाल घेतला. याची खात्री होती, गटाला ज्यावेळेस बैल लागला त्यावेळेस आमचं मन म्हणत होतं की आज आमचा गुलाल हा नक्कीच आहे, आणि आज त्यानं करून दाखवलं. नावाचा बोले त्यानं आज बोले पण करून दाखवलं. कोणत्या मैदानामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली होती? मलटणच्या 21 जानेवारी 2024 ला मैदान जातं मलटणचं बर, त्यावेळेस पाय फ्रॅक्चर झाला पाय fracture झाला होता त्याला. आणि डॉक्टरने सांगितलं चालू पण शकत नाही. तर आम्ही विचारलं तर त्यांना सांगितलं, हा चालला तर नशीब, पळायचं तुम्ही डोक्यातून काढून टाका. दादा, खरंच तुमच्या टीमच्या सगळ्या जिद्दीला सलाम आहे की तुम्ही जिथं डॉक्टरांनी आशा सोडलेली त्या बैलाला तुम्ही एकदम चिकाटीनं त्याला पूर्ववत केलेले आणि आज तो फायनलच्या गुलालाचा मानकरी काय होतोय. याचं नाव नंदी बोले आहे आणि बोले शंकर आहे. आज बोल्याने जे काय करून दाखवले हे सर्व बैलगाडा मालकांना याच्यातून कळणार आहे की बैल जरी आपण झाला तर बैलावर जे मालकाचं प्रेम आहे ते त्या बैलानं आज सिद्ध करून दाखवलं की ज्या प्रेमापोटी त्याला सांभाळला, जो फ्रॅक्चर व्हायच्या अगोदर